इथं प्रश्न आहे एक, पोलिसांनी चोराला पकडले. इधर देखो, ए बिट्टू ताई, पोलिसाने चोराला पकडले, हा एक प्रश्न आहे की नाही. मग या प्रश्नामध्ये जर तुम्हाला विभक्ती विचारली, कारकार्थ विचारला, मग हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे ना. हा प्रश्न आहे इथं, पोलिसाने चोराला पकडले. या वाक्यातील हा चोराला जो ला लागलेला आहे याचं विभक्ती ओळखा, याची विभक्ती ओळखा. मग याची विभक्ती काय आहे सांगा. मी काल का सांगितलं होतं तुम्हाला, विभक्ती कशावरून ओळखतात, कशावरून ओळखतात, प्रत्ययावरून. विभक्ती कशावरून ओळखतो, ऐसा बेटर बेटा, ऐसा बेट. विभक्ती कशावरून ओळखतो, प्रत्ययावरून ना. मग तुम्हाला माहीत असायला पाहिजे की स ला ना ते ला ला आला, मग ला हा प्रत्यय कुठे आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. द्वितीय आणि चतुर्थमध्ये आहे. मग दोन्हीमध्ये डिफरन्स मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा प्रकारे ओळखायचं. कर्त्याची क्रिया कर्मावर होत असेल आणि कर्माला सलानातेपैकी कुठलाही प्रत्यय लागलेला असेल तर ती विभक्ती द्वितीय असते. आणि जिथं दान धर्म असा जर प्रश्न जर असेल, अशी जर स्थिती असेल, भेट अशी जी स्थिती असेल तर ती चतुर्थ विभक्ती असते. आलं लक्षात, समजलं. मग आता इथं दान धर्म होत आहे, भेट होत आहे की काही क्रिया होत आहे, क्रिया होत आहे कर्मावर, मग कर्माला ला प्रत्यय लागलेला आहे, मग कोणती विभक्ती आहे, द्वितीय. असं स्पष्टीकरण करायचं. हा एक प्रश्न सॉल्व करण्याचं टेक्निक. आलं लक्षात. म्हणून कुठलाही प्रश्न असेल डिटेल नॉलेज तुम्हाला मिळणार, फक्त तुमचं लक्ष इकडे असायला पाहिजे. पोलिसाने चोराला पकडले, तर ला जी विभक्ती आहे ही कसली आहे, द्वितीयची विभक्ती आहे. आणि पोलिसाने तर ने ही कोणती विभक्ती आहे, तृतीया. नेशी निशी आहे ना, तृतीयाची विभक्ती नेशी निशी आहे की नाही आहे, हो की नाही, जोरात बोला. तुमचा आवाज ना मोठा असायला पाहिजे, एकदम असा लहान नाही. ठीक आहे. तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात, मग पोलीस भरती का जवान स्ट्रॉंग होणार की नाही. असे कोणी होते का पोलीस भरती, तो चोर येऊन मारून तुम्हालाच चले जाईल, असं नाही ना बेटा. देखो आता इथं आता हे झालं विभक्तीचं. आता मी इथंच प्रश्न विचारेन का याचा कारक ओळखा. जर प्रश्नामध्ये असा आला की चोराला, म्हणजे अधोरेखित शब्द आहे चोर, म्हणजे हा शब्द चोराला हा अधोरेखित आहे, आणि प्रश्न विचारला की वरील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा, कारकार्थ ओळखा. मग काय लिहिणार तुम्ही, कारकार्थ कसं ओळखणार तुम्ही, सांगा ना. आता याचा कारकार्थ काय आहे, चोराला या शब्दाचा कारकार्थ काय आहे, कर्म. कारण बघा हा वाक्यात कर्म आहे की नाही, मग ला हा आहे ना, सला नाते द्वितीयचा, मग याचा कारकार्थ काय आहे, कर्म. कर्म आलं लक्षात. क्रियापदाबद्दल मी आता सांगणार नाही, कारण क्रियापदाबद्दल मी आता शिकवलेलं नाही आहे. आलं लक्षात. हा क्रियापद आहे, पण हा क्रियापद कोणता आहे, काय आहे, हे मी क्रियापद हा भाग शिकवणार तेव्हा मी सांगणार. समजलं. आता आपण काय शिकत आहोत, विभक्ती आणि कारकार्थ. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. समजलं. जेव्हा हा संपूर्ण शिकवल्या जाईल तेव्हा मग आपण एक प्रश्न घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला मग कोणता कर्ता आहे, कोणता कर्म आहे, कोणता क्रियापद आहे, कोणता काय आहे, हे सगळं सांगणार. आलं लक्षात. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पोलिसाने चोराला पकडले, तर या वाक्यात पोलिसानेची विभक्ती आहे तृतीया आणि याचा कारकार्थ आहे कर्ता. याचं विभक्ती आहे ला द्वितीय, याचा कारकार्थ आहे कर्म. एवढा समजला. ठीक आहे. दुसरा एखादा उदाहरण घेऊया अजून. साखर किलोने मिळते, किलोने. साखर काय, साखर किलोने मिळते, तर किलोनेला अंडरलाईन आहे बेटा. काय आहे, किलोने या शब्दाला अंडरलाईन आहे. या वरील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा, सांगा. तृतीया. याची विभक्ती काय आहे, तृतीया. आता इथं तुम्ही म्हणाल की कारकार्थ काय आहे, बेटा इथं कारकार्थ नाही, इथं उपपदार्थ आहे. आलं लक्षात. इथं कारकार्थ नाही. आता तुम्ही म्हणाल की सर कारकार्थ का नाही आहे, मग काल सांगितलं तुम्हाला काय होतं की कारकार्थ म्हणजे काय,
की नामाची किंवा सर्वनामाची क्रियापदाशी येणारा संबंध म्हणजे कारकार्थ होय. मग इथं क्रियापदाशी काही संबंध आहे का? साखर किलोने मिळते याचाची संबंध आहे, साखरासोबत आहे संबंध किलोचा, बरोबर आहे की नाही? क्रियापदाशी आहे का? नाही. मग जिथं नाम किंवा सर्वनाम याचं संबंध क्रियापदा व्यतिरिक्त जर येत असेल तर त्याला काय म्हणतात? उपपदार्थ म्हणतात की नाही? आलं लक्षात? कारकार्थ वेगळा, उपपदार्थ वेगळा, दोन्हीला मिक्स करू नका. समजलं? नाम किंवा सर्वनामाचा संबंध जर क्रियापदाशी येत असेल तर त्याला कारकार्थ म्हणतात आणि क्रियापदा व्यतिरिक्त संबंध येत असेल तर त्याला उपपदार्थ म्हणतात. समजला की नाही समजला? वाक्य वाचता बरोबर आपल्याला कळून चुकते की वाक्याचा संबंध नामाचा किंवा सर्वनामाचा संबंध कशाशी आहे. समजला की नाही समजला? ठीक आहे. हां, तर साखर किलोने मिळते, इथं कारकार्थ नाही आहे, इथं उपपदार्थ आहे हा, आणि ने याची विभक्ती काय आहे? तृतीय आहे. समजला? ठीक आहे. आता दुसरा असा असेल की 4 रुपयाला 1 आंबा. 4 रुपयाला 1 आंबा या वाक्यात ला याची विभक्ती सांगा. सांगा रे. हा, चतुर्थ. का बरं? तसं नाही. जिथं मूल्य, लक्ष ठेवायचं रे, जिथं मूल्य याचा संदर्भ येत असेल तर मूल्याविषयी जेवढे काही शब्द असतील तर त्याला जर ला प्रत्यय लागले म्हणजे स ला नाते असं जर असेल तर ते कशात येतात? चतुर्थीमध्ये येतात. मूल्यविषयी शब्द लक्षात ठेवायचं. 4 आण्याला 1 वांगा, तर 4 आण्याला ला आला तर याची विभक्ती काय आहे? चतुर्थी आहे. आलं लक्षात? हे जे काही आहे शब्द हे लक्षात ठेवायचं. आणि कर्त्याची कर्मावर क्रिया होत असेल तर ते द्वितीय, एवढं लक्षात ठेवायचं. समजला की नाही समजला? ठीक आहे. दुसरा एखादं उदाहरण घ्या. पुण्याहून मुंबई 210 किलोमीटर अंतर आहे. पुण्याहून मुंबई पुण्याहून मुंबई 210 किलोमीटर अंतर आहे. तर पुण्याहून हून कोणता आहे? पंचमी. इथं कारकार्थ आहे का? नाही, इथं उपपदार्थ आहे. कारकार्थ का नाही? कारण हा जो आहे इथं अंतर हा शब्द आलेला आहे, क्रिया काही घडत नाही आहे, इतर शब्दाशी अर्थ आहे म्हणून त्याला उपपदार्थ असे म्हणतात. समजलं? कारकार्थ आणि उपपदार्थ समजला की नाही समजला? नाही समजा? एकदा अजून समजू. देखो, कारकार्थ आणि उपपदार्थामध्ये एक छोटासा फरक, मायनर फरक असा आहे की एखाद्या वाक्यामध्ये क्रिया होत असेल जे करता क्रिया करत असेल तर तो कारकार्थ, आणि नुसता क्रिया होत नसेल फक्त वाक्याबद्दल माहिती सांगत असेल तर त्याला म्हणतात उपपदार्थ. फॉर एक्झाम्पल, राम राजा आहे. राम आंबा खातो. आला? आता समजला? आता समजला? एकदम साध्या वाक्यामध्ये समजून देतो की उपपदार्थ काय आणि कारकार्थ काय. एखाद्या वाक्यामध्ये क्रिया होत असेल तर तो कारकार्थ, एखाद्या वाक्याबद्दल माहिती ॲज इट इज सांगत असेल तर त्याला उपपदार्थ. एवढा समजला? ठीक आहे. समोर जाऊ आपण. बघा, एक आहे, तुम्ही लिहित पण चला. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. आता गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. विद्यार्थ्यांना ना आहे कोणती? गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात कोणता आहे?
सांगा. द्वितीय कसं असणार? आता गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, म्हणजे गुरुजी आपलं जे काही नॉलेज आहे हे विद्यार्थ्यांना दान करत आहेत की नाही, प्रदान करत आहेत की नाही. लक्षपूर्वक आहे का? एखादी गोष्ट एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला देणे, ती वस्तू असो, ती ज्ञान असो की अजून काही नॉलेज असो, ती दान देणे आहे. लक्षात ठेवायचं. ही पेन तुम्हाला दिले, ही घन वस्तू आहे, हे तुम्हाला दिसली, हे आपण दान दिले. पण मी एक तुम्हाला नॉलेज देत आहो, तर नॉलेज ही काही घन वस्तू आहे का? इनविजिबल आहे, बरोबर आहे की? पण ती तुम्हाला देत आहो की नाही, म्हणजे कुठेतरी दान होत आहे की नाही, भेट होत आहेत की नाही. आलं लक्षात? म्हणून त्यांना दान देणारे, दान घेणारे. आता यामध्ये 2 कर्म आहेत बेटा. याला अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात. अप्रत्यक्ष कर्म. याला प्रत्यक्ष कर्म म्हणतात. प्रत्यक्ष कर्म. आणि हा जो क्रियापद आहे हा द्विकर्मक क्रियापद आहे. द्विकर्मक क्रियापद. मग क्रियापद घेताना सांगणार की काय आहे. आणि गुरुजी हा काय आहे? इथं कर्ता आहे. गुरुजी काय आहे? कर्ता आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा, आता याच्यामध्ये मी विभक्ती विचारणार, याच्यामध्ये तुम्हाला कारकार्थ विचारणार, ते सांगतो तुम्हाला. बघा आता गुरुजी या शब्दाचा विभक्ती सांगा. गुरुजी या शब्दाची विभक्ती काय आहे? काय आहे? प्रथमा. कारण याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. समजला? ठीक आहे. आता विद्यार्थ्यांना इथं विभक्ती कोणती आहे? चतुर्थी. कोणती विभक्ती आहे? चतुर्थी. इथं विभक्ती कोणती आहे? प्रथमा. कारण व्याकरण हा मूळ शब्द आहे, त्याला काही प्रत्यय लागलेला आहे का? नाही. आणि शिकवतात हा जो क्रियापद जो आहे हा द्विकर्मक क्रियापद आहे. द्विकर्मक क्रियापद म्हणजेच काय की इथं 2 कर्म आहेत. ज्या वाक्यामध्ये 2 कर्म असतात त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. समजला की नाही समजला? आलं लक्षात? तर हा जर वाक्य असेल आणि एखादा प्रश्न विचारलेला असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणे जमता आला पाहिजे. आलं लक्षात? समजला की नाही समजला? आता आजीने नातीला गोष्ट सांगितली. आजीने नातीला गोष्ट सांगितली. आजीने नातीला गोष्ट सांगितली. या वाक्यात आजीने कोणती विभक्ती? तृतीया. याचा कारकार्थ कर्ता, कारण की आजी कर्ता आहे ना तिथं. नातीला याची विभक्ती कोणती? चतुर्थी. विभक्ती कोणती? चतुर्थी. आणि कारकार्थ कर्म. कारण हा कोणता कर्म आहे? अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष कर्म म्हणजेच दान घेणारे, त्याला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. आणि हा गोष्ट कोणता आहे? हा प्रत्यक्ष कर्म. याला म्हणतात दान देणारे. हा दान देत आहे, हा घेत आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून याला म्हणतात दान देणारे, याला म्हणतात दान घेणारे. दान घेणारे हे अप्रत्यक्ष कर्म असतात, याची विभक्ती चतुर्थी असते. हे तुम्हाला जेव्हा मी क्रियापद सांगणार तेव्हा पण शिकवणार. आणि गोष्ट याची विभक्ती कोणती? कोणती? प्रथमा. जिथं कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो त्याला प्रथमा विभक्ती आहे असे म्हणतात. समजला की नाही समजला? कोणाला नाही समजला? समजला? खूप अवघड आहे असं वाटते आपल्याला, आहे की नाही? पण तुम्ही लक्ष देऊन अभ्यास करा, काहीच अवघड नाही. रिलैक्स में नहीं बैठने का ऐसा आपने को, सीधा बैठी है मैडम, ठीक है? हाँ, अपन पिक्चर देखने नहीं आए, सिकंदर मूवी, अपन कुछ ग्रहण करने आए हैं, ठीक है? तो सीट लाइक अ स्टूडेंट, नॉट लाइक अ बॉस. ओके. नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण.
नदी सागराला भेटते, नदी सागराला भेटते, नदी सागराला भेटते, नदी सागराला भेटते. आता ना सागराला ला कोणती विभक्ती? चतुर्थी. आणि कारकार्थ काय? संप्रदान. संप्रदान. भेट होत आहे की नाही? मी काय म्हटलं? दान, भेट हे जे काही शब्द असतात ते कशात येतात? चतुर्थीमध्ये येतात. आणि चतुर्थीचं काय आहे कारकार्थ? संप्रदान. नदी, ही नदी आहे, हा सागर आहे, तर ही जाऊन अशीची भेटते की नाही? इथं भेट होत आहे की नाही? मग जिथं दान धर्म भेट असं काही प्रश्न उद्भवला की ते कशात येतात? चतुर्थमध्ये येतात. त्याची कारकार्थ संप्रदान आहे. आलं लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न घेऊन घ्या. अजून नेक्स्ट प्रश्न आहे, घर पावसाने पडला. घर पावसाने पडला. घर पावसाने पडला. तर या वाक्यात विभक्ती कोणती आहे? ने तृतीय. आता या वाक्यात कारकार्थ आहे का? कारकार्थ आहे का सांगा? नाही. तो फक्त सांगत आहे वाक्य की घर पावसाने पडला. निमित्त म्हणजे घर पडला कशानिमित्त? पावसानिमित्त, पावसामुळे. म्हणजे इथं कारकार्थ नाही, इथं उपपदार्थ आहे. समजला? जे निमित्त असते, जे मूल्य असते, हे सगळे काय आहे? उपपदार्थ आहेत. आणि कारकार्थ म्हणजेच काय? क्रिया घडते. नाम किंवा सर्वनाम याच्या क्रियापदाशी काही संबंध आहे, त्यालाच कारकार्थ म्हणतात. आणि नुसता दाखवते बाबा घर पावसाने पडला. आलं लक्षात? जर समजा असं असेल तर रामूने घर पाडले, मग कारकार्थ आहे. कारण की घर कोणी पाडले? रामूने घर पाडले. आलं लक्षात? रामूद्वारे तो घर पाडण्यात आला. लक्षात? म्हणजे करता क्रिया करणार आहे की नाही तिथं? मग जिथं क्रिया करणारा व्यक्ती आहे तर अशा व्यक्ती अशा वेळी कारकार्थ असते वाक्यामध्ये. आणि निव्वळ सांगत आहे घर पावसामुळे पडला, घर पावसानिमित्त पडला, घर पावसाने पडला. तर हे फक्त तो वाक्य सांगत आहे. तर अशा वेळी तिथं कारकार्थ नसतो. समजला की नाही समजला? एकदम व्यवस्थित पूर्वक ऐकायचं रे. नेक्स्ट आहे, साप बिळातून बाहेर गेला. साप बिळातून बाहेर गेला. हे जे काही प्रश्न आहेत ना, हे प्रश्न मी क्वेश्चन सेटमधून घेत आहोत. लक्षात ठेवायचं. हे क्वेश्चन तुम्हाला जे आलेले क्वेश्चन आहेत मागच्या परीक्षेमध्ये तिथून घेत आहोत. हे पूर्ण आपण सोल्युशन करत आहोत इथं. लक्षात ठेवायचं. साप बिळातून बाहेर गेला. आता या वाक्यामध्ये तून हा काय आहे? त ला ऊन लागलेला आहे. ऊन म्हणजे त ला ऊन, तून झाला. मग याची विभक्ती कोणती? पंचमी. मग आता बिळातून, बीड हा एक स्थळ आहे की नाही बेटा? बीड हा स्थळ आहे की नाही? आता तुम्ही म्हणाल की याचा कारकार्थ काय आहे? सांगा आता कारकार्थ काय आहे? लवकर सांगा. कारकार्थ काय आहे? नाही, अधिकरण आहे. अधिकरण म्हणजे कसं? हा स्थळ आहे बरोबर आहे, पण हा स्थळ साप बिळातून बाहेर गेला. हा बिळातून, साप बिळात आहे. लक्षपूर्वक आहे का? याच्यामध्ये अजून समजून देतो तुम्हाला. बघा, एक दोन वाक्य आहेत की साप बिळात आहे, साप बिळातून बाहेर गेला. हे दोन वाक्य आहेत आणि तुम्हाला आता इथं व्याकरण चालवायचं आहे. बघा आता, साप याचं विभक्ती कोणती?
जोरात सांगा ना रे, प्रथमा. याची पण विभक्ती कोणती? प्रथमा. बिडात तय्या तय्या कुठे ते? सप्तमी. याची विभक्ती कोणती? सप्तमी. याची विभक्ती कोणती? पंचमी. आहे हा क्रियापद, गेला पण हा क्रियापद, बाहेर गेला हा क्रियापद समजून घ्या. आता मला सांगा, साप बिळात आहे, याची काही हलचल होत आहे का? हलचल होत आहे का? नाही, एका बिळात तो आहे. पण साप बिळातून बाहेर गेला, इथं हलचल होत आहे की नाही? बाहेर निघत आहे की नाही? हा जो साप आहे असा निघा, हा बीड आहे बाहेर इथं गेला, म्हणजे हा इथून हा जो इथला जो स्थळ आहे हा तो दूर सोडत आहे की नाही, इथून निघत आहे की नाही, म्हणजे दुरावा होत आहे की नाही? या स्थळ या बिडापासून साप दूर जात आहे की नाही? मग जिथं दुरावा असतो, वियोग असतो, तो कोणता असतो? अपादान. काय असतो? अपादान. समजला? आणि इथं बीड हा एक स्थळ आहे आणि हा इथला इथेच आहे, तर मग जिथं स्थळ असतो तिथं काय असतो? अधिकरण. आता समजला? फरक समजला की नाही? तुम्ही फरक समजून घ्या बरं. कारण मराठी व्याकरणामध्ये छोटे छोटे मायनरच्या गोष्टी असतात, ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. समजला? साप बिळात आहे आणि साप बिळातून बाहेर गेला, दोन्हीमध्ये फरक आहे. समजला की नाही समजला? तुम्हाला सर समजला? हां, नेक्स्ट प्रश्न घ्या. फक्त त्याचा हातून हे काम होऊ शकते. फक्त त्याच्या हातून हे काम होऊ शकते. हातूनला अंडरलाईन आहे. सांगा याचा कारकार्थ. कारकार्थ सांगा हातूनचा. कारकार्थ सांगा म्हटलं मी, विभक्ती नाही. कारकार्थ सांगा. व्हेरी गुड करण, व्हेरी गुड. कारण हात हा एक साधन आहे की नाही? मग जिथं साधन आला त्याला काय म्हणतात बेटा? काय म्हणतात? करण म्हणतात. हात हा एक साधन आहे की नाही, म्हणून याचा कारकार्थ आहे करण. एवढा लक्षात ठेवायचा. आणि हातून याला प्रत्यय कोणता लागलेला आहे? ऊन. मग याची विभक्ती कोणती? पंचमी. आता समजला विभक्ती आणि कारकार्थमध्ये? समजला की नाही समजला? त्याच्या डोक्याला रुमाल आहे. या वाक्याचा मी डोक्याला हा अंडरलाईन केलेला आहे आणि याचा कारकार्थ काय? कारकार्थ काय सांगा? तुम्ही विभक्ती तर लवकर सांगाल, कारण ला प्रत्यय आहे, तर विभक्ती काय आहे? चतुर्थी आहे. विभक्ती चतुर्थी आहे ना, कारण की इथं कर्ता कर्मची क्रियापदाशी काही संबंध नाही आहे, काही क्रिया करणारा काही असा सिद्धांत इथं आहे नाही. मग हा कोणती विभक्ती आहे? चतुर्थी आहे. पण याचा कारकार्थ काय आहे? कारकार्थ तर डोका हा एक काय आहे? स्थळ आहे की नाही? डोका स्थळ आहे की नाही? मग स्थळ कुठे असतो? त्याचा काय असते कारकार्थ? अधिकरण. कारकार्थ काय आहे? अधिकरण. समजला की नाही? त्याच्या हाताला घड्याळ आहे. त्याच्या हाताला घड्याळ आहे. त्याच्या हाताला घड्याळ आहे. तर हाताला याचा कारकार्थ काय? अधिकरण. कारण हात हा काय आहे? स्थळ आहे. समजला? नेक्स्ट प्रश्न अजून घेऊया आपण. तो रेल्वेस लटकून गेला. मेला नाही हा, गेला. तो रेल्वेस लटकून गेला. रेल्वेस याचा कारकार्थ सांगा. सांगा रेल्वेस याचा कारकार्थ काय? साधन. व्हेरी गुड करण.
कारण रेल्वे हा साधन आहे की नाही, मग याचा कारकार्थ काय, करण आहे. आलं लक्षात. तर हा जो आहे सिद्धांत, हा जो कॉन्सेप्ट आहे तो बरोबर लक्षात ठेवायचा. समजला. एक शेवटचं उदाहरण घेऊया. मनोज एका फटक्यात नारळ फोडतो. मनोज एका फटक्यात नारळ फोडतो. तर फटक्यात याचा कारकार्थ सांगा. सांगा फटक्यात याचा कारकार्थ काय होणार. याचा मराठीत हिंदी ना, एक झटके में नारळ फोड़ देता है तो झटका कैसे, अपदन कैसे आएगा. एका फटक्यात फोड़तो, एक झटके में फोड़ देता है. करण होगा ना भैया, साधन है ना. एक साधन मतलब खाली घन पदार्थ ही नहीं, साधन मतलब एक शक्ति भी होती है. उसने पैर से किक मारा जोर से, तो पैर से पायाने किक मार ली. पाय एक साधन है कि नहीं, अलग लक्षात है. मग जो साधन रहता है उसका अधिकरण क्या, उसका कारकार्थ क्या होता है, करण होता है. समझ में आया. ठीक है. तर अशा प्रकारे विभक्ती आणि कारकार्थ प्रश्न सोडविले जातात. आलं लक्षात. तुमच्याकडे पुस्तक आहे मराठी व्याकरणाची, त्याचे कारकार्थ विभक्तीवरील प्रश्न उद्याला 50 प्रश्न तुमच्या पुस्तकीत सॉल्व असायला पाहिजे, तुमच्या रजिस्टरवर लिहिलेले असायला पाहिजे. किती, 50. कोणते कोणते, कारकार्थ आणि विभक्तीवरील. पुस्तक घ्या, नसेल तर आज घ्या, आणि 50 प्रश्न मला उद्या तुमच्या रजिस्टरवर असायला पाहिजे. 50 प्रश्न जर सॉल्व करून नाही आलं तर क्लासमध्ये यायचं नाही. आलं लक्षात. स्ट्रिक्टली वार्निंग है, क्योंकि मैं पढ़ाई अभी सीरियसली हो गई है मेरी. अभी तक तो मेरा चकलसपना था, लेकिन अब मैं बोल रहा हूँ कि स्टार्टिंग में स्ट्रिक्ट हो जाता तो आपको लगता थी सर तो स्ट्रिक्ट है. बेटा मैं स्ट्रिक्ट इसलिए होता हूँ क्योंकि आपका लाइफ बनना चाहिए. तो कल क्वेश्चन 50 आपके पास होना चाहिए. समझ में आया, आया कि नहीं आया. हाँ ठीक है.